एका लहान मुलीचा आक्रोश अख्खं मालेगाव हादरून टाकणारा आहे. नाव तिचं यज्ञा, वय अगदी काही वर्षांचं. खेळण्याचं वय, आईच्या कुशीत शिरून झोपण्याचं वय. पण एखादा नराधम येतो काय आणि तिचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून जातो काय. आज यज्ञ आहे, उद्या कोण, तुमच्या आमच्या घरातील कोणीही असू शकते. समाजाच्या याच शांततेमुळे या नराधमांचा आत्मविश्वास वाढतो. आपल्याला मोक्कार सोडताय म्हणून आणखी किती रेप होणार आहेत. मी म्हणते की अशा नराधमांची जी वासना आहे ती इवल्याशा जीवांवरती जागृत होतेच कशी. तिचं वय अगदी 3, 3.5, 4 वर्षाची ती मुलगी आहे, तिचा रेप होतोय म्हणजे ही अगदी घृण अशी घटना घडलेली आहे. सरकारकडे माझ्या काही क्षुल्लक मागण्या आहे की अशा प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट अनिवार्य करा, पोलिसांमध्ये वुमन सेफ्टी विंग्स मजबूत करा, त्यानंतर प्रत्येक शहरात मुलींसाठी सेफ झोन मॉनिटरिंग करा. जो माणूस मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करतो त्याचं अख्खं भविष्य हे कायद्याने उद्ध्वस्त झालंच पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक कमेंट नाही केला तरी चालेल, पण हा व्हिडिओ शेअर मात्र नक्की करा. कारण की आवाज उठवला की सरकार हलतं आणि त्यामुळे न्याय मिळतो आणि आरोपी जो गुन्हेगार आहे तो थरारतो. आणि ह्या गुन्हेगाराला आपल्याला अजिबात स्वस्थ झोपून देखील द्यायचं नाहीये. हा गुन्हेगार क्षणाक्षणाला थरथरतच राहायला पाहिजे. तर हा व्हिडिओ वाटेल तितका, जमेल तितक्या प्रत्येकाने शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.